बच्चू कडूंनी घेतली मनोज जरांगेंची भेट। मनोज जरांगेंसोबत बच्चू कडू उपोषण स्थळावर। 20 जानेवारीच्या जरांगेंच्या मुंबई आंदोलनाबद्दल दोघांमध्ये चर्चा। मनोज जरांगेंच्या आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंची माहिती। मराठा समाजाच्या नादी लागू नका, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा। आम्ही लोकांचे पैसे खात नाही तर घाम गाळतो आणि कष्ट करतो, जरांगेंचा टोला। छगन भुजबळांना मंत्रिपदावरनं हटवावं, मनोज जरांगेंची मागणी। पिस्तूल आणि दंगलीची भाषा करत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, भुजबळांची चौकशी करावी, जरांगेंची सरकारकडे विनंती। कुणबी नोंदी सापडल्यामुळे जरांगे पाटील ओबीसींचे नेते झाले, त्यामुळे भुजबळांना भीती वाटत असेल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया। मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी जनमन कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांशी संवाद साधणार। इगतपुरी तालुक्यामधल्या कावनई गावच्या नागरिकांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला जाईल। काँग्रेसला रामराम करत मिलिंद देवरा शिवसेनेत, मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। काँग्रेस सोडेल असं कधी वाटलं नव्हतं, मात्र पूर्वीची काँग्रेस आणि आत्ताच्या काँग्रेसमध्ये खूप फरक आहे। मोदी शहांकडे देशाच्या विकासाचं विजन आहे। पक्षप्रवेशानंतर देवरांचा काँग्रेसवर निशाणा। तर आजचा दिवस भावनिक असल्याची प्रतिक्रिया मिलिंद देवरांनी दिली। आपल्या कुटुंबाचं काँग्रेस पक्षासोबत जुनं नातं असल्याचा उल्लेखही त्यांनी केला। शिंदे गटात प्रवेश करतानाच मिलिंद देवरांचं समर्थकांना खुलं पत्र। पत्रातनं मन मोकळं करतोय, काँग्रेस सोडण्याबाबतचं कारणही त्यांनी पत्रातनं दिलं। मतदारांनी पाठीशी उभं राहावं असं आवाहन त्यांनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडनं मिलिंद देवरांचं शिवसेनेत स्वागत। हा फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे। देवरांच्या पक्षप्रवेशानंतर शिंदेंचं सूचक विधान। तर खासदारकीच्या मोहापायी मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडली, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा टोला। मिलिंद देवरांनी काँग्रेस पक्ष सोडल्यामुळे काहीच फरक पडणार नाही, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडणं हे काँग्रेसचं कधीही न भरून येणारं नुकसान, काँग्रेसचे नेते रवी राजांची प्रतिक्रिया। आणि आपलंही वैयक्तिक नुकसान झाल्याचं मत रवी राजांनी मांडलं। गेल्या 1.5 वर्षात एकही सुट्टी घेतलेली नाही, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। तर गावी जाऊन सुद्धा आपण शेतात काम करतो आणि जनता दरबार घेतो, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लोकसभेची उमेदवारी हवी असेल तर आधीच मागा, ज्यावेळी कमळाचं चिन्ह जाहीर होईल त्याच्या पाठीमागे आपली ताकद उभी करा, लोकसभा उमेदवारीच्या रस्सीखेचीवरनं गोपीचंद पडळकरांचं विधान। लोकसभेचं अधिवेशन संपलं की लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती। 55 वर्ष जे परिवार काँग्रेस सोबत राहिले त्यांना उगीच काँग्रेस सोडावीशी वाटते का, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल। आज अलिबागमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या उपस्थितीत जमीन परिषदेचं आयोजन। राज ठाकरे पत्रकार परिषद सुद्धा घेणार। राज ठाकरे अलिबागकडे रवाना। भायखळ्यातल्या विज्ञान प्रदर्शनाला राज ठाकरेंची उपस्थिती। आपल्याकडे काही लोक रोज सकाळी टीव्हीवरती येऊन बोलतात, त्यांना वाटतं की जगातल्या सर्व गोष्टी त्यांनाच ठाऊक आहेत। राऊतांवरती नाव न घेता राज ठाकरेंची टीका। शरद पवार 16 जानेवारीला सीमा भागातील निपाणी दौऱ्यावर, शरद पवार गटाचा कृतज्ञता मेळावा। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज पालघर दौऱ्यावर, दानवेंसाठी मुंबई ते डहाणू 2 डब्यांची विशेष एसी ट्रेन सोडली। डहाणू तालुक्यातल्या नरेशवाडी इथे हा कार्यक्रम होतोय। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी 16 जानेवारीला सुनावणीची शक्यता। राहुल नार्वेकरांच्या निकालानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि इटालियन शक्तीसमोर लोटांगण घातलंय, त्यामुळे त्यांना मत म्हणजे सनातन हिंदू धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका। शासन आपल्या दारी कार्यक्रमाप्रमाणे मुंबईत आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबवणार। आरोग्य विभाग प्रत्येक घरात मोफत तपासणी करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषणाची पातळी 300 वरनं 100 पर्यंत खाली आली। स्वच्छता अभियानात सातत्य ठेवून मुंबईमध्ये अर्बन फॉरेस्ट संकल्पना राबवणार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। राज्यातली सर्व धार्मिक स्थळं स्वच्छ आणि सुंदर राहायला हवीत, यासाठी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी योजना राबवण्याबद्दल निधी उपलब्ध करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये, यासाठी मुंबईत 250 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा।
मुंबईच्या मुलुंड पूर्वेत उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. सामाजिक कार्यामध्ये पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभलाय. मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची वायबी चव्हाण सेंटरच्या पायऱ्यांवरती एकच वादा अजितदादा अशी घोषणाबाजी. मुंबईमध्ये महायुतीच्या महानगराचा मेळावा पार पडल्यानंतर ही घोषणाबाजी झाली. आपण बेलापूर मतदारसंघाची राणी आहोत. कितीही राजे आले तरी आपल्याला पाडण्याची क्षमता कुणामध्ये नाही. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंचं विधान. उद्धव ठाकरे गटातनं शिंदे गटात जाणाऱ्या कार्यकर्त्यांची घर वापसी. शिंदे गटातनं पुन्हा उद्धव ठाकरे गटात कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. रत्नागिरीमध्ये आमदार राजन साळवींच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश पार पडले. अमृता फडणवीस यांच्या नेतृत्वात दिव्याज फाउंडेशनचा पंतप्रधान मोदींच्या स्वच्छता अभियान उपक्रमाला पाठिंबा. गिरगावातल्या मंदिर परिसरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली. बदलत्या हवामानामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ. पालिका रुग्णालयात घसादुखी, सर्दी, खोकला आणि सौम्य तापाचे रुग्ण मोठ्या संख्येनं. नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि थंड पदार्थ टाळण्याच्या डॉक्टरांच्या सूचना. मुंबईमध्ये आरे प्रशासनाविरोधात आरेवासियांचं भीक मागो आंदोलन. आरेतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. गोंदियाच्या गोरेगाव तहसील समोर वाहन चालकांचं स्टेअरिंग छोडो आंदोलन. हिट अँड रन कायद्याच्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण. अकोल्यामध्ये मकर संक्रांतीच्या निमित्तानं प्रवीण दरेकरांनी घेतली अमोल मिटकरींची भेट. मिटकरींच्या घरी या दोघांमध्ये चर्चा झाली आहे. नाशिकच्या येवल्यातील 3 दिवस पतंगोत्सवाला जल्लोषात सुरुवात. आबालवृद्ध आणि महिलांनी घेतला पतंग उडवण्याचा आनंद. मकर संक्रांतीनिमित्त मुंबई पोलिसांची विशेष मोहीम. भरधाव वेगानं गाडी चालवल्याप्रकरणी 6,682 वाहनांची तपासणी. मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला नायलॉन मांजानं पतंग उडवणाऱ्या 10 तरुणांवर नागपूरमध्ये गुन्ह्याची नोंद. विविध पोलीस स्थानकात गुन्हे दाखल. नाशिकच्या येवल्यामध्ये 3 दिवसांचा पतंग महोत्सव. येवल्यातील पतंगोत्सवाची राजकारणी आणि सेलिब्रिटींनाही भुरळ. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला मुंबईतल्या विलेपार्लेच्या पश्चिम महामार्गावर पतंगाचा मांजा लागून एक व्यक्ती गंभीर जखमी. वाहतूक पोलिसांच्या मदतीनं जखमी व्यक्तीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं गेलं. नाशिकमध्ये पतंग उडवताना शॉक लागून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. इंदिरानगर परिसरात ही घटना. घटनेमुळे हळहळ व्यक्त. मुंबईतील वरळीमध्ये आगरी सेवा संघाच्या वतीनं भव्य शोभायात्रेचं आयोजन. याप्रसंगी एकविरा देवीची पालखी आणि आगरी वेशभूषा स्पर्धा प्रमुख आकर्षण. ठाण्यामध्ये उपवन फेस्टिव्हलला सुरुवात. संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं उपवन फेस्टिव्हलचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते कुर्ला फेस्टिव्हल 2024चं उद्घाटन. यंदाचं कुर्ला फेस्टिव्हलचं दुसरं वर्ष. यावेळी राममंदिर सोहळ्यावरनं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाही केली. वर्ध्यामध्ये पहिल्यांदाच युथ फेस्टिव्हल 2024चं आयोजन. चरखागृहामध्ये विविध संस्थांच्या माध्यमातून युथ फेस्टिव्हल आयोजित. सोलापूरच्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतील अक्षता सोहळा संपन्न. या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. सोहळ्याला राजकीय नेत्यांची उपस्थिती. शिवरायांच्या शिवगर्जना महानाट्याला कोल्हापूरमधनं सुरुवात. पहिल्याच दिवशी कोल्हापूरकरांचा महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. नांदेड जिल्ह्यातील माळेगावच्या खंडोबा यात्रेत भाविकांची गर्दी. लाखोंच्या संख्येनं यात्रेकरू यात्रेत सहभागी. नांदेडच्या माळेगाव यात्रेला भक्तांची गर्दी. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यातले लाखो भाविक माळेगावमध्ये. अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पणत्यांचं वाटप. बुलढाण्यामधल्या मेहकर इथे 4,000 कुटुंबियांना 2,21,000 पणत्यांचं वाटप. खरीप हंगामात पेरलेल्या तूर पीक काढणीला जोर. पारंपरिक पद्धतीनं आणि आधुनिक पद्धतीनं थ्रेशरच्या माध्यमातून तूर काढून बाजारात विक्रीसाठी दाखल. अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी राजदूत आणि संसद प्रतिनिधींसह 55 देशातल्या सुमारे 100 प्रमुखांना आमंत्रण. जागतिक हिंदू फाउंडेशनचे संस्थापक आणि जागतिक अध्यक्ष स्वामी विज्ञानानंद यांची माहिती. अयोध्येमध्ये होणाऱ्या रामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्त मंडळाला. यावेळी सर्व विश्वस्त मंडळी उपस्थित होती. वर्ध्यामधल्या 2 तरुणी पायी अयोध्येला जाणार. खांद्यावरती 2 बॅगा आणि हातात रामाचा झेंडा घेऊन 900 किलोमीटरचं अंतर पायी पार करणार. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परीक्षेमध्ये
कॉपी पुरवल्याप्रकरणी TCS कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद. परभणीच्या पाथरी महामार्गावरती स्कॉर्पिओ आणि दुचाकीचा अपघातामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर वाघमारेंचा जागीच मृत्यू. स्कॉर्पिओ जळून खाक. अपघाताचा बनाव रचत मुलानंच केली भाऊ आणि आई वडिलांची हत्या. पैसे देत नसल्याच्या रागातनं मुलाचं कृत्य. लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या कुमठा शिवारात 15 वर्षीय मुलाची हत्या. मोबाईल चोरल्याच्या संशयातनं हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.